लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. आर्या ही जीवाची एकटीने कोलॅज बनवलेलं असतं आणि ते कोलॅज पाहत असते. जीवाला पाहून तिला प्रचंड आनंद होत असतो. बऱ्याच काही मेमरीज तिने क्रिएट करून ठेवलेल्या असतात आणि त्याच मेमरीज ती पाहू लागलेली असते. पण अचानकच लाईट्स जातात. लाईट्स गेल्यामुळे आर्याला अंधाराची भीती वाटू लागते. आर्या आता विचार करत असते, लाईट्स गेल्या आहेत, आता काय करायचं? मला तर अंधाराची प्रचंड भीती वाटते. मी काय करू? असं ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर मी नंदूला कॉल करू का? असं म्हणून मोबाईल हातात घेते आणि तेवढ्यातच इथे दरवाजावर नॉक नॉक असा आवाज येत असतो. आर्या विचार करू लागते, एवढ्या रात्रीचं आता नेमकं कोण आलं असेल आणि दरवाजा कोण बरं वाजवतंय हे मात्र मला अजिबातच समजत नाही, असा आर्या विचार करत असते. त्यानंतर दरवाजा उघडायला जाऊ का असं सुद्धा तिच्या मनामध्ये येतं. पण दरवाजाजवळ जाऊन कोण आहे, कोण आहे असा प्रश्न आता इकडे ती विचारू लागलेली असते. पण आता मात्र इकडे बाहेरून कोणीच बोलत नाही आणि तेव्हा आर्या ही आता दरवाजा उघडते. जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते. इकडे नंदिनी देवासमोर दिवा लावत असते. तेवढ्यातच जीवा आलेला असतो. तो म्हणत असतो, अगं नंदिनी, ए नंदिनी, जशी नवरा आणि बायकोची जोडी असते ना, तशीच ह्या सॉक्सला सुद्धा एक जोडी असते. मग माझा सॉक्स कुठे आहे? ह्या सॉक्सची दुसरी जोडी सापडत नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आत्ता जिथून तुम्ही खाली आला आहात ना, तसं उलट्या पावली वर जायचं. आपल्या खोलीमध्ये एक कपाट आहे. त्याच कपाटामध्ये ह्याची जोडी आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो का? उलट माझे डायलॉग माझ्यावर मारू नकोस हा नंदिनी. अख्खं कपाट मी इथे उचकून काढलं आहे. त्याच्यामध्ये मला माझा सॉक्स सापडला नाही. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय केलं जीवा तुम्ही? अख्खं सगळं कपाट तुम्ही उचकवलं आहे. जर तुम्ही खोलीमध्ये पसारा घातलेला असेल ना, तर मी तुला चांगलंच धुपटून काढेल हा जीवा, असं नंदिनी म्हणत असते. मग आता हे सगळं काही नंदिनी बोलल्याबरोबर जीवा म्हणत असतो, अगं एवढा नाही पसारा घातला. नंदिनी म्हणत असते, एवढा नाही घातला म्हणजे काहीतरी पसारा घातला आहे, बरोबर की नाही? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे जीवाला अजूनच टेन्शन येतं. तो विचार करत असतो, काय करायचं आता? कसं आणि कशा पद्धतीने हिला समजून सांगायचं तेच काही कळत नाही, असं सुद्धा तो बोलत असतो. दुसरीकडे आपण पाहतो, आता आर्याने शेवटी दरवाजा उघडलेला असतो. मग आर्याने दरवाजा उघडल्यानंतर आता लगेचच समोर एक लेडीज असते आणि तेव्हा ती म्हणत असते, कोण हवं आहे तुम्हाला? तुम्ही कोण आहात? त्यावर आता आर्या म्हणत असते, तुमची लाईट गेलेली आहे का? ह्या एरियामधली सगळ्यांची लाईट गेली आहे आणि त्यानंतर मला समजलं की तुमचीसुद्धा लाईट गेली आहे आणि त्यामुळे मी इथे चेक करायला आली आहे की तुमचीसुद्धा लाईट गेली आहे ते. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा आर्या म्हणत असते, पण एक मिनटं हां, मला एक गोष्ट सांगा, इथे लेडीज कधीपासून इथे इलेक्ट्रिशियन्समध्ये काम करायला लागल्या? तेव्हा आता इकडे ती लगेचच म्हणत असते, हो का? हे सगळं आत्ता तुम्हाला कळतंय का? कारण तुम्हाला इथे माहिती नाही आहे का की इथे महिला किती पुढे गेल्या आहेत आणि महिला अजून काय काय आणि कशा कशा पद्धतीने कामं करू शकतात, ही गोष्ट तुम्हाला माहिती नाही आहे का? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे आर्या म्हणत असते, पण तुम्हाला कसं कळलं माझी लाईट गेली म्हणून? तेव्हा आता रम्या म्हणत असते, खरं तर इथे ना आम्ही आलो होतो आणि जेव्हा आलो ना त्यावेळेस इथं पण अंधार दिसला, म्हणून म्हटलं चला एकदा जाऊन बघावं की इथे ह्या घरची सुद्धा लाईट गेली आहे का म्हणून. त्यामुळेच मी इथे आलेले आहे. आता हे सगळं काही झाल्यानंतर ती म्हणत असते, हो का? तुम्ही आलेला आहात खरे, पण मला तुमची कोणतीच सर्व्हिस नको आहे. अहो असं काय करताय? कोणतीच सर्व्हिस नको म्हणजे? हे बघा, असं काही करू नका. मला तुमचा स्विच बोर्ड दाखवा. मी नक्कीच इथे चेक करते आणि त्याचबरोबर लाईट कशी गेली हे सुद्धा आपण बघूयात, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्यानंतर मात्र लगेचच आता इकडे आर्या ही तिला घेऊन जाते
मग आर्याला ती आतमध्ये घेऊन गेल्यानंतर इथे आर्याचे नख आणि हात इथे रम्याचे नख आणि हात इकडे पाहण्यात येतात आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर इथे मात्र तिला धक्काच बसतो. ती इथे विचार करत असते, म्हणजे इथे इलेक्ट्रिशियन्सवाले काम करणाऱ्या मुलीसुद्धा इथे एवढे सुंदर हात आणि त्याचबरोबर नेल आर्ट कधीपासून करून घ्यायला लागल्या हेच मला काही समजत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे लगेचच ती म्हणत असते, एक मिनटं, ते सगळं काही राहू द्या, मला ना तुमचं ID कार्ड दाखवा, मला तुमचं ID कार्ड पाहायचं आहे, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा आता रम्या म्हणत असते, हो हो दाखवते ना, तुम्हाला माझं ID कार्ड पाहायचं आहे ना, मी नक्कीच तुम्हाला माझं ID कार्ड दाखवते, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे रम्याकडे तर ID कार्ड नसतं. आता रम्या विचार करू लागलेली असते, बापरे, आता काय करू, मी हिला ID कार्ड कुठून देऊ? बरं, ID कार्ड तर नाहीच नाही, पण मला ह्या इलेक्ट्रिशियन्समधलं काहीही येतं नाही आहे, काय करायचं ते सुद्धा मला कळत नाही आहे. हे सगळं अशा पद्धतीने झालं आहे की आता मला काय करावं ते कळतच नाही आहे, काय करणार आहे मी, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यानंतर मात्र इकडे आता रम्या आर्याला इथे रुमालाची पट्टी बांधते आणि त्यानंतर ती तिला बेशुद्ध करत असते. आर्या तिच्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खूप जास्त धडपड करत असते, पण शेवटी तिला मात्र इथे काहीच यश मिळत नाही आणि तिला काहीच यश न मिळाल्यामुळे आता मात्र इकडे ती जमिनीवर पडलेली असते. मग जमिनीवर पडल्यानंतर आपण पाहतो इकडे आता ती बेशुद्ध झालेली असते. मग आता रम्या विचार करत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा ताबडतोब इथे मला ते पेपर, ती फाईल, त्या सगळ्या गोष्टी इथे शोधल्या पाहिजेत, जेणेकरून इथे सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मात्र हे सगळं अशा पद्धतीने झालं पाहिजे, असा सुद्धा आता इकडे ती विचार करू लागलेली असते. मग आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो की इथे लगेचच आर्या तिच्या माणसांना कॉल करते आणि तिच्या माणसांना कॉल करून ताबडतोब लाईट्स ऑन करायला लावत असते. जेव्हा लाईट्स ऑन करायला लावते त्यावेळेला मात्र इकडे आता रम्या म्हणत असते, नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मात्र मला ताबडतोब ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि ताबडतोब ते जे काही पेपर्स आहेत ते पेपरसुद्धा आता लवकरात लवकर शोधले पाहिजे, असा सुद्धा आता इकडे ती विचार करू लागलेली असते. आता आर्या तर इथे बेशुद्ध झालेली असते, पण रम्या मात्र ताबडतोब आता सगळ्या खोलीमध्ये सगळं काही शोधण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तिला सगळं काही व्यवस्थित मिळेल आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता तिला आणखी कोणत्याही गोष्टीचा वेगळा विचार करावा लागणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. आता इकडे ती सगळं काही शोधण्याचा प्रयत्न करत असते. मग सगळं काही शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे रम्या म्हणत असते, ते पेपर्स मला काही करून शोधावेच लागणार आहेत. दुसरीकडे आता जीवा आणि सोबतच नंदिनी हे दोघेही जण आता खोलीत आलेले असतात. नंदिनीच्या हातामध्ये झाडू असतो आणि नंदिनी मात्र जीवाला प्रचंड मारण्याचं काम करत असते. तुमची हिंमत कशी झाली एवढं सगळं काही असं करण्याची आणि त्याचबरोबर इथे ह्या सगळा काही पसारा करण्याची, तुम्ही समजता कोण स्वतःला, तुम्ही काही डोक्यावर वगैरे पडला आहात का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर जीवा म्हणत असतो, ए चकाचक बाई यार, प्लीज ना, मारू नकोस ना, हे बघ, जर तू असं मारलंस तर माझं काय होणार आहे, तुझ्या लक्षात येते का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र नंदिनी स्वतःच्या पायाला लागलं असं म्हणत असते आणि स्वतःच्या पायाला लागलं असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे जीवा म्हणत असतो, का काय झालेलं आहे, बघू तुला कुठे लागलं. मग ती आता लगेचच ताबडतोब इथे खाली येते आणि ताबडतोब खाली आल्याबरोबर नंदिनी पुन्हा त्याला त्याच झाडूने इथे आता मारण्याचा प्रयत्न करत असते. मग आता त्याच झाडूने मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर इथे आपण पाहतो की लगेचच ही जी काही नंदिनी आहे, नंदिनी इथे म्हणत असते, मी तुमचं काहीही ऐकून घेणार नाही, एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवायची, समजलं जीवा तुम्हाला. दुसरीकडे आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आर्या आता लगेचच कपाट शोधत असते आणि जेव्हा आर्या पूर्ण कपाट शोधत असते त्यावेळेला मात्र इकडे आता आर्याला ती फाईल इथे सापडत असते. जेव्हा ती फाईल सापडते त्या फाईलवरती लीगल डॉक्युमेंट्स असं लिहिलेलं असतं.
मग आता इथे रम्या ती ताबडतोब फाईल ओपन करून पाहते. जेव्हा ती फाईल ओपन करून पाहते तेव्हा तिला ते सरोगटीचे कॉन्ट्रॅक्टचे पेपर दिसतात. त्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं असतं की जीवा आणि नंदिनीचं बाळ हे आर्याच्या पोटात वाढते. आर्या ही सरोगेटी मदर आहे त्यांची. तेव्हा आता इकडे तिच्या डोक्यामध्ये खूप काही गोष्टी इथे सुरू झालेल्या असतात. ती विचार करत असते, पण आर्या ही जीवा आणि नंदिनीच्या बाळाची सरोगेट आई कशी काय असू शकते? आणि त्याचबरोबर नंदिनी तर प्रेग्नेंट आहे ना. आणि त्यानंतर तिला त्या सगळ्या गोष्टी क्लिक होतात. आता विचार करत असते, यामध्ये तर एकच पेपर नाही आहे, यामध्ये 2-2 कॉपीज का आहेत असा रम्याच्या मनामध्ये विचार येतो. आणि त्यानंतर आता लगेचच हा विचार आल्यानंतर ती म्हणत असते, त्या दिवशी आर्या जी इथे जीवा आणि नंदिनीच्या खोलीमध्ये गेली होती तेव्हा मात्र तिने हे सगळं काही केले. आता ही नंदिनी जीवाला मारत असताना एक खूप मोठा राडा होतो आणि तो राडा म्हणजे की आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जी काही आपली ही आहे नंदिनी आहे, नंदिनीच्या समोर ती फाईल पडते आणि नंदिनीच्या समोर ती फाईल असताना इकडे नंदिनी म्हणत असते, जेव्हा तुम्ही वेडे आहात का? एवढी मोठी फाईल आहे आणि एवढी मोठी फाईल असताना तुम्ही अशा पद्धतीने ही फाईल अशी कशी टाकली तेच मला काही कळत नाही आहे. तुम्ही असं कसं काय वागू शकता? एवढा हलगर्जीपणा कसं काय करू शकता ते कळत नाही. तेवढ्यात आशा आलेली असते. मग जीवा म्हणत असतो, आशा प्लीज हे सगळं काही आवरणार. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अजिबातच नाही. आशा हे सगळं काही आवरणार मुळीच नाही आहे. ह्या सगळा पसारा तुम्ही घालून ठेवला आहे ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवरायच्या आहे, समजलं? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे आपण पाहतो की आर्या विचार करत असते की नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता मात्र हे सगळे पेपर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधायला पाहिजेत. आणि त्याचबरोबर हे दोन्ही पेपर आता इथे ठेवून चालणार नाही आहेत. रम्या, तुझ्या हातामध्ये किती मोठं गबाड लागलं आहे, ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? असं सुद्धा आता इकडे रम्या बोलू लागलेली असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच ही जी काही रम्या आहे ती रम्या ते फाईलमधले दोन्ही पेपर काढून घेते आणि दोन्ही पेपर काढून घेतल्यानंतर लगेचच आता आर्या, तुला सांगू का, मला हेच नाही तर आणखी बऱ्याच काही गोष्टींची खात्री होते. कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा तू आमच्यापासून काहीतरी लपवत होतीस हे मात्र नक्कीच होतं. असं म्हणून आता ती तिथून निघणार. आता तिथून निघणार तेवढ्यातच इथे मात्र ह्या आर्याने इथे रम्याचा एक पाय पकडलेला असतो. मग आर्याने रम्याचा पाय पकडल्यानंतर रम्याला असं वाटत असतं, बहुतेक आता ही शुद्धीवर आली. पण काही जरी झालं ना तरीसुद्धा हिने शुद्धीवर येता कामा नये. आणि त्याचबरोबर इथे आता काही जरी झालं ना तरीसुद्धा हिच्यासमोर मी येता कामा नये. पण आर्याने एवढा पाय घट्ट पकडलेला असतो की काही विचारूच नका. रम्याच्या पायामधले असलेलं पैंजण जे आहे ते पैंजण मात्र तिथेच खाली पडतं. आणि ते पैंजण तिथेच खाली पडल्यानंतर आता इकडे रम्याला तर माहितीसुद्धा नसतं की ते पैंजण तिथे पडलं आहे म्हणून. आणि त्यानंतर लगेचच आता इथे रम्या तिथून निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो आता काव्याचा पेपर जवळ आलेला असतो 1-2 दिवसावर. त्यामुळे पार्थ आता इथे तिच्यासाठी काही ड्रेसेस, कम्फर्टेबल असणारे ड्रेसेस काढून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेच ड्रेसेस आता उद्या काव्याला घालायचे असतात. काव्या जेव्हा खोलीत येते तेव्हा पार्थ समोर असतो. आणि पार्थ समोर असताना इथे आता लगेचच ती विचारत असते, काय करताय देशमुख? तेव्हा तो म्हणत असतो, अहो तुमची एक्झाम आहे ना उद्या, त्यामुळे तुम्हाला आणि बेबूला कसलाही त्रास होऊ नये ना, त्यामुळे कम्फर्टेबल असे ड्रेसेस मी तुमच्यासाठी काढून ठेवत आहे. तेव्हा आता काव्या म्हणत असते, खरंच देशमुख, तुम्हाला माझी किती काळजी आहे. ज्या गोष्टी इथे मी कधी करत नाही किंवा ज्या गोष्टींचा मी कधी इथे विचारसुद्धा केला नाही त्या गोष्टी मात्र इथे तुम्ही सतत करत आहात. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण इथे पाहतो की आता लगेचच जी काही रम्या आहे, दुसरीकडे रम्या ते पेपर्स इथे घेऊन आलेले असते. आणि ते पेपर्स इथे घेऊन आल्यानंतर ती ते वसूच्या हातामध्ये देत असते. मग आता वसू म्हणत असते, रम्या, हे सगळं काय आहे?
तेव्हा रम्या म्हणत असते, बघ आई बघ, हे सगळं काय आहे तर तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का, की हे सगळं कसं आणि कशा पद्धतीने झालं आहे. तर अगं इथे एवढे दिवस हे सगळं काही लपवाछपीची सुरू होते ना, ती ह्याच गोष्टीमुळे लपवाछपी सुरू होते. तुझ्या लक्षात येतं आहे का? आणि त्याचबरोबर आई तुला एक गोष्ट सांगू का, जे काही त्या दिवशी मी इथे खोटं पोट काढलं होतं ना, ते नंदिनीचंच आहे. म्हणजे इथे जीवा आणि नंदिनीचं जे काही सरोगेट बाळ आहे ते आर्याच्या पोटामध्ये आहे. आणि तेव्हा पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, जरी नंदिनी प्रेग्नेंट आहे तरी खोटं पोट का लावते आणि ह्यांनी ही सरोगेशी का बरं लपवून ठेवली, तेच मला काही कळत नाही आहे. तेव्हा मात्र रम्या म्हणत असते, कारण तिचं मिसगॅरेज झालेलं आहे. पण हे मिसगॅरेज कधी झालं हे मात्र मला कळत नाही, असं रम्या म्हणत असते. तेव्हा इथे आता वसू म्हणत असते, अगं हे मिसगॅरेज तेव्हा झाले जेव्हा विजयरावांनी इथे ना काव्यासाठी हा सगळा काही डाव आखला होता ना, त्यावेळेस हे मिसगॅरेज झालेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच इथे आता रम्या म्हणत असते, बाप रे, पण मग ही गोष्ट एवढी सराईतपणे ह्या लोकांनी लपून ठेवली. तेव्हा वसू म्हणत असते, कारण त्या दिवशी झालेलं असणार आहे. कारण जेव्हा हे दोघेही जण बाहेर आले होते ना, घरून बाहेर आले होते, तेव्हा त्यांनी ना इथे खूपच मोठी आणि त्याचबरोबर खोटी स्टोरी सर्वांसमोर सांगितली होती, की माझा इथे आम्ही बीचवर गेलो होतो आणि त्या रेतीमध्ये पाय माझा मुरगळला, अशी काहीशी स्टोरी इथे सांगितली होती. हे सगळं त्याच पद्धतीने झालेलं आहे बघ, असं सुद्धा आता इकडे वसू बोलू लागते. मग आता वसू हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र रम्या म्हणत असते, आई तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का, हे सगळं कशा पद्धतीने आणि कसं झालं आहे. तर कारण हे बघ, आता मात्र आपल्याकडे खूप मोठा पुरावा लागलेला आहे आणि एवढा मोठा पुरावा लागल्यानंतर ना, आता काही जरी झालं ना तरीसुद्धा उद्याच आपल्याला बॉम्ब फोडायचा आहे. पण एवढं सगळं का केलं आहे, कशामुळे केले हे मात्र समजत नाही. तेव्हा वसू म्हणत असते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या फक्त आणि फक्त इथे काव्यासाठी केलेल्या आहेत. कारण तुला सांगू का, जेव्हा मी इथे चोरवटी दिवशी ह्या सगळ्या गोष्टी बोलत होते ना, त्यावेळेला काव्याची अवस्था ही पाहण्यासारखी झाली होती आणि काव्याला त्रास होऊ नये म्हणूनच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे केलेल्या आहेत. बस एवढंच त्याचं काम आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण मग काव्यासाठी जरी हे सगळं काही असेल ना, तर मग मात्र इथे काही जरी झालं ना तरी आता बॉम्ब फोडलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर इथे ती चोरवटी, त्या सगळ्या गोष्टी, सगळं काही खोटं होतं, असं रम्या म्हणत असते. दुसरीकडे आपण पाहतो आता इकडे पारच्या हातामध्ये तो त्या दिवशीचा ड्रेस असतो. मग पारच्या हातामधला ड्रेस पाहिल्यानंतर इथे काव्याला रडायला येतं. मग पार्थला इथे काव्याला ते सगळं काही आठवतं, कशा पद्धतीने इथे तिचा अपघात झाला होता, त्याच्यानंतर कशा पद्धतीने तिच्या डोक्याला मारलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तिला आठवू लागलेल्या असतात आणि त्यामुळे मात्र तिला अजूनच त्राससुद्धा होऊ लागलेला असतो. एवढंच नाही तर आता मात्र इकडे पार्थ म्हणत असतो, काव्या हे बघा, खरंच अगदी मनापासून सॉरी, हे सगळं अशा पद्धतीने होईल ना, हे सगळं मला अजिबातच माहिती नव्हतं, खरंच अगदी मनापासून सॉरी, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यावेळेला मात्र इकडे हे मी मुद्दामून नाही केलं. तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला ना फार जास्त भीती वाटते. जेव्हापासून इकडे आता गुरुजी हे सगळं काही सांगून गेले आहेत ना, तेव्हापासून मला अजूनच टेन्शन आलेलं आहे की नेमकं 16 डिसेंबरसारखा इथे 16 ऑगस्ट व्हायला नको ना, त्या सर्व गोष्टींची मला मात्र प्रचंड भीती वाटते, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही नका काळजी करू, काही नाही होणार आहे. पण काव्या म्हणत असते, नाही देशमुख, कारण गुरुजींनी जेव्हापासून इकडे येऊन सांगून गेलेत ना, तेव्हापासून मला अजूनच ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागलेला आहे, अजूनच मला अजून टेन्शन आलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे रम्या म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता मात्र हे सगळं मला पाहिजे तसंच आणि मला हवं तसंच मी घरून आणणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की शेवटी इथे आता ती फाईल ओपन करण्यात आलेली असते आणि ती फाईल ओपन केल्यानंतर इथे असं पाहायला मिळतं आहे की त्या फाईलमध्ये जे काही सरोगेशीचे पेपर्स आहेत, ते सरोगेशीचे पेपर्स एकही नसतात आणि एकही सरोगेशीचा पेपर नसल्यामुळे आता नंदिनी म्हणत असते, याच्यामध्ये तर एकही पेपर नाही आहे, काय काय झालं काय असेल असा नंदिनी विचार करते. दुसऱ्या दिवशी आर्याला मात्र इथे आता शुद्ध आलेली असते आणि शुद्ध आल्यानंतर इकडे ती पाहते तर तिला तिचं कपाट सगळं काही अस्ताव्यस्त दिसतं आणि तिला तिचं कपाट अस्ताव्यस्त दिसल्यानंतर आता मात्र इकडे ती एका गोष्टीचा विचार करत असते की हे सगळं काही काय आहे आणि त्याचबरोबर इथे माझ्या खोलीमध्ये कोणीतरी आलं
झालं होतं आणि त्यानंतर मात्र ते सरोगसीचे पेपर जे आहेत ते पेपर इथे गायब झालेले आहेत ही गोष्ट आर्याच्या ताबडतोब लक्षात येते. दुसरीकडे आता इकडे मानिनी म्हणत असते, विक्रम मला ना फार जास्त टेन्शन यायला लागलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचं. सगळं काही ठीक तर असेल ना? जेव्हापासून गुरुजी येऊन गेलेत ना तेव्हापासून मनामध्ये एक वेगळीच धाकधूक निर्माण झाली आहे. तेव्हा विक्रम मानिनीला समजावत असतात आणि म्हणत असतात, तू काळजी करू नको, काही नाही होणार, सगळं व्यवस्थित होईल. तर तिच्या हातामध्ये असलेला इथे ताटातला दिवा जो आहे तो विझतो. त्यामुळे अजूनच मानिनी टेन्शनमध्ये जाते. इकडे मात्र काव्या विचार करत असते, देशमुख खरं सांगू का, मला माझ्या एक्झामचं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीचं खूप टेन्शन आलेलं आहे. मला असं राहून राहून का वाटतंय की पुन्हा एकदा उद्याचा 16 ऑगस्ट हा 16 डिसेंबरसारखा होणार तर नाही आहे ना, याचीच मला आता इकडे भीती वाटत आहे. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता मात्र रम्या म्हणत असते, उद्या आता आम्ही बॉम्ब फोडणार आहे. जीवा आणि नंदिनी दोघेही जण आता उद्या तयार राहा, असं ती बोलत असते. तर पाहत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.